हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण बटाटा आणि साबुदाण्याचा चकली नाही कुरडई बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, आपण सुरुवात करणार आहोत. बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने आपण हे धुवून घेतलेले आहेत. आता पाणी ओतायचं आहे आणि झाकण लावून त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करायचा आहे, कुकर खाली उतरवून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे. हे बघा, वाफ गेलेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड होऊन परत द्यायचं आहे. आता हे बघा, हे काल मी रात्री गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले ही साबुदाणे आहेत. असे व्यवस्थित असे भिजले गेले पाहिजे. आता हे बघा, एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावर जाळी घेतलेली आहे आणि हे साबुदाणे जे आहेत ते आपल्याला या चाळणीमधून काढून घ्यायचे आहेत. जसं आपण पुरण कसं वाटतो पुरणपोळीला, त्या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, गरम पाण्यात साबुदाणे भिजवले ना की इझिली हे निघून जातं, वाटलं जातं. हे बघा, अशा पद्धतीने हे आपण हे जाळीतून काढून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला कुरडई करायला छान जमतं. कारण कसं, ह्याच्यातून काढलं की कुरडई अशी पडताना पटापट पडली जाते. आता ह्याच्यामध्येच आपण हे जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत तेही अशाच पद्धतीने सगळे ह्यात ही जी चाळण आहे त्या चाळणीतून काढून घ्यायचे आहेत. जसे आपण पुरण वाटतो त्या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. ही जी आपण कुरडई आहे ना, खूप चवीला छान लागते. नक्की ही करून बघा, खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे आणि ह्याला म्हणजे असं विशेष अशी मेहनत लागत नाही, इझिली होऊन जाते. हे बघा, हे आपण बटाटे पण अशाच पद्धतीने सगळे करून घेतलेले आहेत. हे बघा, हे सगळं चाळणीचं काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सगळे हे काढून घेऊयात. आता हे बघा, हे आपल्याला बटाटा आणि साबुदाणा हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, त्यामध्ये लाल तिखट टाकायचं. जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं तर लाल तिखट टाका, नाही तर तुम्ही मिरचीची पेस्ट करून टाकली तरीही चालून जाईल. आता हे बघा, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ती टाकायची, साधारणतः पाव चमचा टाकायची आहे आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे. हे बघा, आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं मळून घेतलं ना की छान कुरडई पडायला मदत होते आणि पटापट अशी पडली जाते आणि मेन म्हणजे तुटत वगैरे नाही, म्हणून छान मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान असं मळून घेतलेलं आहे. आता हे बघा, आपण टेरेसवर असं उन्हामध्ये जायचं आहे आणि खाली पेपर अंथरायचा आहे आणि हे बघा, हे सोऱ्यामध्ये असं भरायचं आणि व्यवस्थित अशा पद्धतीने हे सोडून घ्यायचं आहे. हे बघा, ही कुरडई सोडायला ना खूप इझी असते, पटापट सोडली जाते. याला काही इतकी मेहनत करावी लागत नाही. हे बघा, कशी सुटली जाते ना पटापट. अशा पद्धतीने हे सगळे आपण करून घ्यायचे आहेत. सोडायला बघा किती. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, आता हे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहेत. हे बघा, या 3 दिवसानंतर छान वाळवून झालेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ह्या वाळवून घेतलेल्या आहेत. आता ही खालची बाजू आहे ना, ती थोडीशी लालसर दिसते, पण 3 दिवस छान उन्हामध्ये चांगली सुकवलेली आहे. आता काय करायचं, एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण तळून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने आपण तळून घ्यायचं आहे. बघा किती छान फुलली जाते. आता हे जितके आपल्याला हवे आहेत तितके आपण तळून घ्यायचे आहेत. टाकली की लगेच फुलणारी आहे ही आणि चटपटीत चव अशी छान लागते.
तर चला मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग आपण उद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत भेटूयात. जवळपास उद्या, आज 11वा एपिसोड आहे आपल्या कुरडईचा, ह्याचा वाळवणीच्या पदार्थांचा. तर उद्या 12व्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटू. तर तोवर धन्यवाद.